थापतून पुण्याचा कपावर थापतून पुण्याचा जय हा महाराष्ट्राचा प्राण जय हा महाराष्ट्राचा प्राण शिवप्रभूचा गातो गुणगान आदिनामन साधू संताला ज्ञानेश्वराला एकनाथाला रामदासाला रामदासाला तुकाराम गाडगे बाबांच्या नमन माझे नमानंदाला गुरु मौलीला सुभद्रा मातेला सोना मातेला पांडुरंगाला जिल्हा वाळवे तालुक्याला मुक्कामी वालेवाडीला शाहिरी साज चढविला पूर्ण चढवून शाहिरी साजाला शाहीर देशमुख गात पोहाड्याला गात देशभर मोंगली सत्तेचा अलम बसले
साहसी योद्धे होते आणि त्यावेळेच्या धामधुमीमध्ये संसारातलं म्हणावं असं सुख रणांगणामध्ये लढणाऱ्याला मिळत नसे. धामधुमीचा काळ सेकंड हँड आहे. 14 वर्षाचा वेळ निघून गेला. संतान नाही पोटाला, संतान नाही पोटाला, संतान नाही पोटाला. नवस केली कैक देवाला, नवस केली कैक देवाला. वैद्याचा सल्ला घेतलेला, वैद्याचा सल्ला घेतलेला, वैद्याचा सल्ला घेतलेला आहे, पण नाही पिकला बागा पोटमळा. पोटमळा पिकला नाही. उमाबाई नाराज होती आणि याच काळात मुक्कामी असता नगराला, असता नगराला. हे नगर म्हणजेच अहमदनगर. आणि अहमदनगर मुक्कामाला असताना उमाबाई गेली दर्शनाला. हे अहमदनगरमध्ये प्रसिद्ध पीराचं ठिकाण आहे. आख्यायिके हे नाताचं ठिकाण आहे. पण या पीराला या उमाबाईंनी नवस केलं. नवस केलं पुराला, नवस केलं पीराला. बोलल्या समयाला, जर माझा मुलगा झाला तुझंच नाव ठेवीन त्याला. दुपार तिचा अंगारा उचलला. नवस बोलल्या आणि उमाबाई आपल्या निवासस्थानी आल्या. काही काळ निघून जातो एवढ्या उमाबाईला दिवस गेले. मुलगा झाला, पण मुलाचं नाव काय ठेवायचं मोठा प्रश्न पडला. दिवसामागं दिवस गेले, बाईला पुन्हा दिवस गेले. दुसरा मुलगा झाला आणि या दोन्ही मुलांची नावं एकाच वेळेला ठेवली. मोठ्या मुलाचं नाव शहाजी आणि दुसऱ्याचं नाव शरीफजी, शहा शरीफ. म्हणजे त्या पीराचं नाव विदर्भामध्ये स्वतंत्र ऐश्वर्य भोगणारे, स्वतंत्र ऐश्वर्य भोगणारे लखोजीराव जाधव देशमुख हे 5,000चे मनसबदार होते. राजा सिंहगड यांची जागा होती वतनाची. भव्य किल्ला. आजही तो तुम्हाला वैभव सांगेल असं तिथं पाहायला मिळेल. पंचमीच्या बघा सणाला जाधवांची वतनदारी राजा सिंदखेडला, राजा सिंदखेडला. पंचमीच्या बघा सणाला आमंत्रण नोकर चाकराला. याच वेळी मालोजी याच समयाला हाती धरून बाळ शहाजीला. मालोजी भोसले आपल्या छोट्याशा मुलाला हाताला धरून जाधवांच्या दरबारात आलेले. याचं नाव आहे रंगमहाल. हाती धरून बाळ शहाजीला, हाती धरून बाळ शहाजीला. मालोजी भोसला आलेला, भोसला या 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 भोसले बसा. वा, या काय नाव आपलं? त्या छोट्याशा बाळाला जवळ घेतलं आणि विचारलं काय नाव? शहाजी. हा, मोठं झाल्यानंतर काय करणार? घोड्यावर बसणार, घोड्यावर बसून राज्यकारभार करणार. वा वा, बोलकापणा मुलाचा. त्याच्या डोक्यावरून हात फिरवला आणि आपल्या मांडीवर बसवला.
जरा नेबळत नव्हता. त्यांनी काय केलं, तो तसाच रिटून बसला. या मुलीनं खुणवलं, हा मुच्चड माझा बाप आहे. याने इशारा केला, याच मुच्चडने मला बसवलंय, ठाई उठणार. असं म्हणतात तटात गुलाल होता. या दोघांनी गुलाल उचलला आणि एकमेकांच्या तोंडाला लावला. अरे अरे काय करायला लागलाय, भांडू नका, भांडू नका. रंगपंचमीच्या सणाला, रंगपंचमीच्या सणाला दोघांनी गुलाल उधळी लागू जाधव बोलले समयाला. जाधव काय म्हणत आहेत, वा वा काय जोडा छान दिसतो. जाधव बोलले समयाला, बोलले समयाला. माणूस उठून वेळ राहिले. ऐकलं का मंडळी, राजे साहेबांनी आपली मुलगी आमच्या मुलाला देऊ केली. आणि मग मात्र जाधवांच्या लक्षात आलं की आपण सदासच काही बोलून गेलो. मंडळी, भोसल्यांचा गैरसमज झालाय. त्या अर्थानं आम्ही बोललो नाही. का आमचा मुलगा आपल्या मुलीला शोभला जात नाही. जाधव त्याला बराबरीचं नातं असावं लागतं. देणं घेणं रुंदी बिटीचा व्यवहार केला जातो. तेव्हा समोरची पार्टी आपल्या बराबरीची आहे का याचा विचार करावा लागतो. तुम्ही सरदार आणि राजा हो. सरदाराच्या मुलीला मुलगी देण्यासाठी आम्ही गांजा वाढलेली नाही, दारू पिलेलो नाही. भोसल्यांचा अपमान झाला. बोलले हे जोडा छान दिसतो हे म्हणाले. भोसल्याला तो अपमान सहन झाला नाही. शहाजीच्या धरलं हाताला, शहाजीच्या धरलं हाताला, सोडलं बैठकीला. थांबा म्हणत होते, थांबले नाही. पान सुपारी न घेता निघून गेले. पण थोडस जाणवलं बघा जाधवाला. भोसल्यांचा अपमान झाला. बोललो आपणच, आपण त्यांची समजूत काढावी. सर्व आटोपल्यानंतर भोसलेंच्या निवासस्थानावर आले आणि काय म्हणत आहे, भोसले सकाळी जो काही प्रकार घडला त्याच्याबद्दल आला. काय मुलगी देतो म्हणून सांगायला आला. भोसले तोंड सांभाळून बोला. चालाल बराबरीचे तर देऊन टाकू पोरगी. आणि शोभला जात नाही तुम्हाला. याच वेळेला दोघा भावांनी नोकरीला राजीनामा दिला. विठोजी आणि मालोजी आपल्या गावी परत आलेले. या गावाचं नाव आहे वेरूळ. एके दिवशी मध्यरात्रीला, एके दिवशी मध्यरात्रीला प्रकार काय घडला, प्रकार काय घडला. दृष्टांत मालोजीला, दृष्टांत मालोजीला. मालोजी पुढा या वारुळामध्ये 7 रांजण द्रव्याची भरलेले आहे. आपल्या सिटीमध्ये असणारं वारुळ आहे उग्र. इथेच तुम्हाला 7 रांजण मिळते. या द्रव्याचा उपयोग करा. वाडा बांधा. घोडे हत्ती खरेदी करा. जीव तुमची सून म्हणे, हिच्यात कुणी महापुरुष जन्माला येईल, हिच्यात कुणी महापुरुष जन्माला येईल. माझ्या मनात तुम्ही सगळं सांगता. आपण कोण आहात, कोण शक्ती. तुझी कुलस्वामिनी तुळजा भवानी, तुझी कुलस्वामिनी तुळजा भवानी, तुझी कुलस्वामिनी तुळजा भवानी.
त्या शेतीमध्ये ते असणार वारुळ उकरा. या ठिकाणी 7 रांजण मिळतील असं सांगितलेलं. तेच नव्हे, वाडा बांधायला सांगितला, हत्ती खरेदी करायला सांगितला, कृष्णेश्वराच्या मंदिराचा जीर्णोद्धार करायला सांगितला. आणखीन काय सांगितलं माहित आहे? जीव तुझी सून म्हणे, की जेव्हा मोठी महापुरुष जन्माला येईल तोच या हिंदू धर्माचं रक्षण करी. दादा, काही तुझ्या डोक्यात? अरे या जीव करता नोकरी सोडून आपल्याला इथे यावं लागलं. हे करून टाक डोक्यातला खोल. नाही, जगदंबेचा साक्षात्कार आहे हा, जगदंबेचा साक्षात्कार आहे. प्रणव कुलस्वामिनीला, तुळजा भवानीला, कृष्णेश्वराचा जीर्णोद्धार केला, निजामाच्या दरबारात बोलवून घेतलं. फौजफाटा गोळा केलेला, फौजफाटा गोळा केलेला, सुंदर असा वाडा बांधलेला, वाड्यासमोर हत्ती डुललेला, वाड्यासमोर हत्ती डुलला. काय घडायला लागलेलं आहे? भोसल्यांनी जमवाजमव केलेली आहे. कदाचित बंडू मारला जाती एवढ्या निजामाच्या दरबारात राज्य केला होता. त्याचं उत्तर आलं, बोलावून घेतलं मालोजीला, घेतलं मालोजीला, राजकी ताप मिळला भोसल्याला, मिळला भोसल्याला,
काही वाटलं लकुजी जाधवारान जिजाऊ द्यावी शहाजीराव जिजाऊ द्यावी शहाजीराव कन्यादान मुलगी लग्नाला लकुजीराव जाधव भोसल्यांच्या निवासस्थानी आलेले आणि काय म्हणत आहे ठरलो आम्ही तुम्ही जिंकला आम्ही गावलो आमची जीव तुम्ही पदरी घ्यावी शहाजीला आम्ही जवाई करत आहोत जगदंबेनं तुमचं ऐकलं असं म्हणताच मनात इच्छा होती आनंद झाला इटो दिला आणि मग लोकोजी काय बोललेला हे लग्न आमच्या घरी होईल हे कुठं राजा सिंधेला कन्यादान मुलगी लग्नाला वेरूळचा निरोप काही आला लकुजी जाधवाला स्वतः बादशहा लग्नाला येणार नाही म्हणून वराडी मंडळी तुम्हीच वेरूळला यावं असा निरोप राजा सिंह घेतला आणि म्हणून याची नोंद मिळते शहाजी राजाचं आणि जिजाऊ साहेबांचं लग्न झालं हे वेरूळला झालं बादशाह लग्नाला उपस्थित राहणार होते आणि म्हणून राजा सिंदखेडचा बेत रहित झाला दरबार निजामाचा भरला सुसज्ज झालेले एक पथक जाधवांचं आणि जाधवांच्या पथकाचं नेतृत्व कोण करत होता तर दत्ताजीराव जाधव दुसरं पथक होतं ते भोसल्यांचं या भोसल्याच्या पथकाचं नेतृत्व कोण करत आहे तर संभाजी भोसले खंडागळ्याचा हत्ती धरण्याला संभाजी भोसला चाललेला दत्ताजी काय बोललेला भोसले हत्ती धरायचा हुतुतीचा डाव नव्हे जाधवानो भाऊ बलाचं सामर्थ्य भोसल्याच्या अजून तुम्हाला समजलेलं नाही हिम्मत असेल मनगटाला मनगट लावून बघा दत्ताजी काय बोललेला भोसल्याच्या मनगटाचं सामर्थ्य आजमावू एक वेळ एवढ्यात पिसळलेला हत्ती आला एक माणूस त्याने सोंडेने उचलला आकाशात भिरकवला दुसरा पायाखाली रगडला गेला आणि माणसं पळायला
वरती पडला गेला. खंडागळे जाधवानी आपल्या भाऊबलातलं सामर्थ्य त्या मुक्या प्राण्याच्या सोंडेवर दाखवलं. दत्ताजी जाधवाला म्हणाव, जरा भोसल्याच्या मनगटाला मनगट लावून बघा, मग कळल काय आहे ते. अरे तुझ्या मनगटाला मनगट लावायला भीतो का सांग? संभाजीवर चालून जेव्हा आला, जिजाबाई आपल्या डोळ्यानं सर्व बघत होती. खंडागळ्याचा हत्ती धरत असताना या दोघांचा झालेला वाद, ही रक्ताचीच नाती एकमेकावर तुटून पडली होती. यांना कसं काही कळलं नाही. हे दुसरे कुणी नव्हते, एका बाजूला मोठा भाऊ दत्ताजी जाधव आणि दुसरा होता तो तीर संभाजी भोसले. तीरानीच आपल्या भावाला खलास केलं. काय घडतंय कोण जाते. एवढ्या लखोजी जाधवांना कळलं, जाधव दत्ताजीला खलास केला. त्याच्या देहाचे तुकडे तुकडे झाले आणि ती संभाजी भोसल्याला गेले. सत्य! लखोजी जाधव आपली शमशेर घेऊन पळतच आलेले आहेत. कुठे आहे तो संभाजी भोसला? माझ्या पोराचे तुकडे करणाऱ्याला मी आता जीवन सोडणार नाही. जिजाबाईच्या काळजाचं पाणी झालेलं आहे. तिचं अंग लटलट कापाय लागलेलं आहे. आता काय घडतंय कोण जाणे. एवढ्या संभाजीला लखोजी जाधवानी घातलं आणि संभाजीचे तुकडे तुकडे करून टाकले क्षणामध्ये. चौकात दोन मुर्दे पडले होते. शहाजी राजांना कळलं, तुमच्या सासऱ्याने तुमच्या भावाला खलास केला. शहाजी राजे संचार घेऊन सासऱ्याला हुडकत आलेले. कुठे आहे तो लखोजी जाधव? जगदंबे यांना कुणी वाचवील का? या चाललेलं युद्ध कुणी थांबविल? इथं कुणी येणार नाही का? एवढ्यात लखोजी जाधव आणि शहाजीची भेट झाली. शहाजीच्या अंगावर वार केला, पण शहाजीनं चलाकीनं तो वार चुकवला. लखोजी जाधवाची तलवार शहाजीच्या डाव्या दंडावर लागतात. अंगारका रक्ताने भिजला आणि वरून पुरीचा आवाज आला. वरती लक्ष गेलं, आपली जीव भी आहे, पण रक्ताचं भांडण सुरू झालं होतं. आज दरबारात कळलं होतं. आज तो हुकूम आला, क्या बदतमीजी है. आणि इथूनच जाधव भोसल्यांचं वैर सुरू झालं. आता यावेळेला जिजाबाईची अवस्था काय झाली असेल अभ्यास करा. सासऱ्यानं दंडावर तलवारीचा वार केलेला आहे, तो घरात आल्यानंतर आपल्या बायकोशी कसा वागेल. माझ्या भगिनीना मातोश्रीना निरोप आहे, तुम्हाला जर शिकायचं असेल तर शिवचरित्र ऐका, म्हणजे जिजाऊ साहेब कळेल तुम्हाला. दंडाची जखम वैद्यराजांनी बांधलेली आहे. शहाजी राजे समोर येतात, जिजाऊ साहेब उभे आहे. कुठे आहे तो लखोजी जाधव? नरडीचा खोट घेईन त्याच्या मी. ज्याने माझ्या कपाळाचं कुंकू पुसायचा प्रयत्न केला त्याचं तोंडही मला बघायचं नाही. काय विषाद आहे नवऱ्याची भांडायची. नवरा काही बोलायच्या अगोदरच जिजाबाई बोलून गेल्या. आणि खरं घडलं मात्र शहाजी राजाला दररोज आपल्या सासऱ्याचं तोंड बघावं लागत होतं, पण जिजाबाईने आपल्या वडिलांचं तोंड बघितलंच नाही. ज्याने माझ्या धीराचा खून केला, ज्याने माझ्या नवऱ्याच्या देहावरती तलवारीचा वार केला, त्याचं तोंडही मला बघायचं नाही. आणि शेवटी शहाजी राजांनी विचार केला, आपली पत्नी जर तोंड बघायला तयार नाही तर आपण निघून जायचं. आणि याच वेळेला नगरचा सुलताना पैगंबरवाशी झाला होता. पैगंबरवाशी कळलं का?
हिंदू धर्मामध्ये स्वर्गवासी म्हटलं जातं आणि इस्लाम धर्मामध्ये पैगंबरवासी म्हटलं जातं. शहाजी राजांनी एवढी संधी घेतली, बेगम साहेबाला आत्मविश्वासात घेतलं, बहळ सुलतानाला गादीवर बसवलं आणि त्याचे वजीर म्हणून आपण राज्यकारभार करायला सुरुवात केली. इस्लामी राज्य वाढवण्यासाठी शहाजी राजे आपल्या भाऊबलातलं सामर्थ्य खर्च करू लागले. याच काळामध्ये नगरला जिजाबाई बाळंतीण झाल्या, मुलगा झाला, पण मुलाचं नाव काय ठेवायचं प्रश्न पडला. 6 महिनेही मुलाचं नाव ठेवता आलं नाही. शेवटी शहाजी राजे आले आणि विचारलं, राणी साहेबा काय नाव ठेवायचं बाळाचं? मला भाऊजींची सारखी आठवण येते. मला असं वाटतं यांचं नाव भाऊजीच ठेवा. आणि या मुलाचं नाव संभाजी ठेवण्यात आलं. यानंतर जिजाबाईला 4 मुलं झाली, 4ही दगवली गेली. 7 वर्षाचा काळ निघून गेला आणि या 7 वर्षाच्या काळामध्ये जिजाबाईला या नगरमध्ये काय पाहायला मिळालं? हिंदूच्या अनेक मुली पळवून आणलेल्या आहे, त्यांचं सील भ्रष्ट केलेलं आहे, त्यांचं जीवन उद्ध्वस्त केलेलं आहे, त्यांच्या किंकाळ्या ऐकायला लागलेल्या आहेत, गायी कापल्या जात आहेत आणि चाललेला आहे यवनांचा नंगा नाच पाहून एक दिवशी जिजाबाई बुरानगरच्या जगदंबेच्या समोर आलेले आहे. हे बुरानगर कुठं म्हणाल तर नगर पासून 2.5 किलोमीटरवर आहे. या ठिकाणी भुत्या तेल्याच्या घरी साक्षात तुळजाभवानीनं 12 वर्षाच्या मुलीचं रूप घेऊन घाणा हाकलेली अख्खी आहे. जिजाबाई तिथं आल्या. नवरात्रातली 7वी माळ आहे. नवरात्रातल्या 7व्या माळेला आल्या दर्शनाला. देवी समोर उभ्या राहिल्या आणि पदर पसरला. काय मागितलं? देवी समोर पदर पसरिला आणि एक वाळ द्यावा गे मला, यवनांचा मोड करण्याला, दैत्यांचा मोड करण्याला तुझी शक्ती हवे गे मला. भवानी पावन उसाला पावन संघटाला 9 दिवस संघटाला एक वाळ द्यावा गे मला. कौवल्ल लावलं आंबेला, उजवा कौल मणी धरलेला, आंबेनं कौल बघा दिला. आनंद झाला जिजाला. जिजाबाई बोलल्या नवसाला बोलल्या. देवानो यावं तुम्ही, देवतानो याहो, नाता
वेगळं वाटायला लागले. काही खाऊस वाटतं, नुसती मान हल्ली, कशावर लक्ष जात नाही, तोंडाला काहीच नाही. एक बाई म्हणते, मला पहिल्या मुलाच्या वेळेला भलतंच खाऊस वाटतं. अगं काय खाऊ वाटतं? मी माती खात होते. दुसरी म्हणते मी चुलीतली राख खात होते. तिसरी म्हणते बाई मला यातलं काहीच आवडलं नाही, मी नाकातलं मिकूड खात होते. माया काय खातील काय सांगता येत नाही. डोहाळ्यांची चर्चा सुरू झालेली आहे. एवढ्यात महाराज आले. शहाजी राजे आपल्या पत्नीला विचारतात, आम्ही ऐकलं तर खरं आहे? नुसती मान हल्ली. काय हवाय सांगा, द्याल आम्हाला बरोबर. पत्नीची इच्छा जर पुरी करता आली नाही तर नवरा म्हणण्याचा अधिकार काय? काय हवाय? तुमचा पोशाख द्या, हा घ्या. जिरे टोप द्या, हा घ्या. ही संशय द्या, आणि संशय हातात घेताच काय घालणार आहे? कर फिरवी पटक्याला, कर फिरवी पटक्याला, कर खंडदा ताला, चरचर्रा ओढून मुठीला, चरचर्रा ओढून मुठीला, सांगती शहाजी राजाला, दैत्याचा मोड करण्याला, दैत्याचा मोड करण्याला, आम्ही येत आहो जन्माला, तोफाले लागले जिजाला, सांगती शहाजी राजाला, शहाजी राजा. शहाजी राजांच्या लक्षात आलं, आपल्या वडिलाला स्वप्न पडलं, तिच्या पुढे महापुरुष जन्माला येणार आहे. बरोबर आहे, हे गर्भात असणार आहे. जिजाबाईचं रूप मला सांगायला लागलेलं आहे. एके दिवशी मध्यरात्रीला, एके दिवशी मध्यरात्रीला, सोहळ्याला माहुली किल्ला माहुली. एके दिवशी मध्यरात्रीला माहुली किल्ला सोडला आणि घोड्याच्या टपाची आवाज निघू लागली. दौडायला लागलेले. दौडत असताना पाठीमागून भागो भागो पकडो. पुन्हा घोड्याच्या टपाची आवाज निघू लागली. जिजाबाई काय म्हणत आहे, ना तुम्ही चला, तुम्ही जा, मी त्यांची मुलगी आहे. जरी हाती लागली तर माझं बरं वाईट होणार नाही, पण तुम्ही जा, मला भाऊजींची आठवण येते. राणी साहेबा, अंधारी रात्रीमध्ये तुम्हाला सोडून आम्ही धावत जाणं आम्हाला शोभलं जात नाही. आपला पती आपल्याला न सोडून, आपल्याला या दरी डोंगरात न सोडता तो जायला तयार नाही. जिजाबाईच्या लक्षात आलं. लगाम खेचला, टाच मारली आणि या सह्याद्रीच्या कड्या कपारात जिजाबाई घोड्याच्या दौडायला गेले. गरोदरबाई घोड्यावर दौडत असताना गर्भातल्या बाळाला त्रास झाला असेल ना, पण ती काय म्हणायला लागली, बाळा बाळा माझ्यावर रागवू नको रे. तुझी आई रात्रभर घोड्यावर का दौड करते तुला माहित आहे? आयुष्यभर तुला असाच घोड्यावर दौड करावी लागणार आहे, आणि म्हणून तुझी आई गर्भातच तुला घोड्यावर बसायचं शिक्षण देते. बाळा माझ्यावर रागवू नकोस, माझ्यावर रागवू नकोस. जिजाबाईचा अभ्यास केला आणि आताच्या बायाचा अभ्यास केला तर माझं डोकंच कामात जाते. 7 महिन्याची गरोदरबाई रात्रभर घोड्यावर दौड करायला लागलेली आहे, आणि गर्भातल्या बाळाला हिंदवी स्वराज्याचं स्वप्न रंगवायला लागलेले आहे. आणि आताची 2 महिन्याची गरोदरबाई डॉक्टरच्या घरला येतफाटे घालायला लागलेले आहे. का आला होता? डॉक्टर साहेब, कालपासून काही जरी खाल्लं तर पचतच नाही बाबा, बस मुंगळत. रात्रभरची दौड केली, आणि रात्रभरची दौड झाल्यानंतर सकाळी जुन्नर या गावाच्या जवळ आलेले छोटासा शंभू आपल्या वडिलांच्या खांद्यावर हात डावा ठेवलेला आहे. आपल्या आईची वाट बघत आहे, म्हणत आहे मा साहेब आल्या, मा साहेब आल्या, मा साहेब आल्या. अमराईमध्ये येतात
अस्तित्व आयुष्यभर तुम्ही ज्याच्यासाठी आपला देह चंदनाप्रमाणे